एवढे जास्त मोदक खाल्ले ना मी यावेळेस एकदम यम झाले होते. नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक टू द मिनी ब्लॉग. बाहेर पाऊस छान पडत होता आणि आमच्या भाऊरायांची इच्छा झाली भजी खायची. मग काय गेले किचन मध्ये आणि ती बनवली. सिंपल मध्येच बनवली होती पण पावसामुळे कदाचित ती जास्त टेस्टी लागत होती. दुसऱ्या दिवशी होती संकष्ट चतुर्थी. आता संकष्टी म्हटल्यावर असतो मम्मीचा उपवास आणि बाप्पांच्या आवडीचे मोदक. बाकीचं सगळं जेवण मम्मीने आधी बनवून घेतलं आणि मग सुरू झाली होती मोदकांची तयारी. सगळ्यांनी मिळून मस्तपैकी मोदक बनवले आणि त्यानंतर मग चंद्रोदय सुद्धा झाला होता. म्हणून मग मम्मीने बाप्पांची पूजा केली. तिथे बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग बाहेर चंद्राची पूजा करायला पण ती गेली. बाहेर पण त्यांनी व्यवस्थित पूजा करून घेतली आणि तिथे पण नैवेद्य दाखवला. आणि आता बारी होती आमच्या जेवणाची. मस्त पोटभर जेवण केलं. आणि हो, असं काही देवकार्य असलं कोकणामध्ये तर तिथे केळीचं पान युज केलं जातं देवाच्या नैवेद्यासाठी पण आणि बाकीच्यांसाठी पण. केळीच्या पानामध्ये जेवणाचा आनंदच काही वेगळा आहे. पोटभर जेवण केलं आणि मग आम्ही झोपायला गेलो. दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.